सर्वांना सूचना आहे की या सगळ्या स्टोरी माझ्या स्वतःच्या आहेत आणि स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या आहेत. त्यामुळे कृपया कोणीही या स्टोरी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये. मग आताही शशी आणि चंद्रानं पोलिसांना चकमा दिला आणि शितापीनं त्या कडक बंदोबस्तातून निसटून आले. मग पुढे गेल्यानंतर शशीनं आणखीन एका ठिकाणी दुकान बघून पुन्हा तिच्यासाठी पटकन ड्रेस खरेदी केले आणि मग ते चाळीमध्ये आले. आणि आल्या आल्या तिनं पटकन दरवाजा लावला, खिडक्यांचे पडदेसुद्धा लावून घेतले. आणि शशी म्हणाला, अगं आता कोणी नाही येणार, दरवाजा कशाला लावतेस, आपण सेफ आहोत आणि इतकं बंद का करून घेतेस. चंद्रा म्हणाली, मला भ्या वाटतं, पण हे असलं कसलं तुझं जगणं, बाहेर फिरायचंच नाही का, सारखं पोलीस तुझ्या मागे का लागतात, तू असं केले तरी काय ते तरी सांग. आणि होय र, तो नारळ मारलेला माणूस मेलाच होय. आणि शशी हसला आणि म्हणाला, अगं त्याचा आता स्वाहासुद्धा झाला आणि तू अजून त्याचंच घेऊन बसलीस होय. चंद्रा म्हणाली, पण कोणाला कळलं नाही होय त्याला मारलेलं, आणि कोणी तुला पकडायला कसं नाही आलं. शशी म्हणाला, तो इथं आला बाबांवर हल्ला करायला आणि ज्यानं त्याला पाठवलं होतं त्याला कळलं असेल की त्याचं काय झालंय, कारण बाबा जिवंत म्हणजेच तो हल्लेखोर मसनात. आणि या धंद्यात असंच असतं चंद्रा, कितीतरी जणांचे जीव जातात पण कुणीही चौकशी करायला येत नाही. आणि चंद्रा म्हणाली, पण कसला धंदा, माणसं मारण्याचा का. आणि आता शशी थोडासा गप्प बसला आणि थोडं गंभीर होऊन म्हणाला, चंद्रा मला खरं तर तुला या विषयावर बोलायचं आहे, माझा भूतकाळ कसा आहे त्याविषयी बोलायचं आहे. चंद्रा मला तुला खूप काही सांगायचं आहे. आणि चंद्रा म्हणाली, ए बाबा तू ते नंतर सांग, मला लय भूक लागली. तू म्हटला होता बाहेर भात चालतो, पण काही जमलंच नाही असं म्हणून ती पदर खचून गॅस पुढं गेली. आता शशीला पण भूक लागली होती, मग त्यानं सिगारेट तोंडात घेतली आणि गॅसवर तोंड खाली वाकवून पेटवू लागला. चंद्रा पुन्हा चकित झाली आणि म्हणाली, अरे मसन्या, अरे तुला काही कळतं का नाही, तोंड भाजून घेशील आणि लंका जळून आलेल्या वानरासारखं काळं तोंड होईल तुझं. शशी तिच्याकडे रोखून बघत म्हणाला, मग तरी पण तू मला पसंत करशील ना. चंद्रा गप्प बसली आणि लटक्या रागात म्हणाली, तुला कोण म्हणलं की मी तुला पसंत करते. शशीनं तिच्या कमरेत हात घातला आणि आणखीन जवळ ओढली आणि चंद्रा त्याच्याकडे डोळे मोठे करून बघायला लागली. आणि शशी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मग का माझ्यापासून लांब जात नाही. तुला किती वेळा आय लव्ह यू म्हणालो की माझ्यापासून लांब जा, तरी पण तू इथून जायला तयारच नाही. अजून एकदा म्हणू का, इथून जा, घे म्हणतो, असं म्हणून तो पुन्हा तिला तसं म्हणाला. आणि शशीनं तिला एक बारीक डोळा मारला. चंद्रा थोडी गालात हसली आणि ती काहीच उत्तर न देता पुन्हा गप्प बसली आणि त्याचा कमरेतला हात काढला आणि म्हणाली, हो बाजूला, मला करू दे काहीतरी खायला. मग शशी मनात म्हणाला, मला माहीत आहे तू मला सोडून जाणारच नाही. मग तो तिला म्हणाला, चल मी करतो, काय खायचं बोल. चंद्रा त्याच्याकडे चकित होऊन बघत म्हणाली, तुला येतं का, तुला तर नुसत्या बिड्या फुकायला येतं. शशी म्हणाला, येतं ग, पण तू आल्यापासून आळशी झालोय, पण खरंच सांग की काय खायचं, मी पोहे करू शकतो चांगले, तू बाजूला हो. चंद्रा म्हणाली, नको, माझं मी करते, तूच हो बाजूला आणि जा बिडी फुकत बस. आणि शशी आता हट्टाला पेटला आणि म्हणाला, मीच करणार. आणि चंद्रा म्हणाली, मग मी काय करू. शशी तिला त्याच्या हातातली सिगारेट देत म्हणाला, तू सिगारेट फुकत बस. चंद्रानं आता सिगारेट घेतली आणि दिली फेकून आणि कांदा चिरायला घेतला त्याच्याकडं रागात बघत बघत. आणि आता एवढासा तो किचन कट्टा होता, वररूम किचनमधला, आणि चंद्रा काही बाजूला सरकेना आणि शशीला जागा देईना. आणि ती वटवट करत म्हणाली, मला म्हणतो की बिडी फूक, लाज वाटते का. आणि ती कांदाही चिरत होती. इतक्यात त्यानं तिला पाठीमागून मिठी मारल्यासारखं केलं
आणि तिचे हात हातात घेऊन तोही कांदा कापू लागला तिच्या पाठीमागून चिकटून. आणि जसा तो पाठीमागून चिकटला तसं पुन्हा चंद्राच्या शरीरात धस्स झालं आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिने तिचे कांदा कापणारे हात जागेवर थांबले आणि ती पुन्हा लाजून चूर होत नजर झोकवून तशीच उभा होती. आणि शशीचा चेहरा आता तिच्या मानेजवळ आला होता आणि तो सुद्धा एका बाजूने दिसणाऱ्या चंद्राच्या चेहऱ्याकडे पाहत होता. चंद्रा तिरक्या नजरेनं त्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला फक्त त्याचा नाकाचा शेंडाच दिसायचा. खूप जवळ आला होता तो आज आणि तोंडानं बोलायची काहीच गरज नव्हती. त्या दोघांची शारीरिक जवळीकता सगळं सांगत होती की ती आणि तो एकमेकांना किती पसंत करतात. आणि काही वेळ असाच गेला आणि मग ती त्याच्या पोटात कोपर मारत म्हणाली, बाजूला हो की, नाहीतर मीच बाजूला होते, कर तूच. आणि शशी हसून म्हणाला, अब आया ना उन पहाड के नीचे. आता तू एक काम कर, तू हे ड्रेस ट्राय कर. चंद्रा काहीच न करून म्हणाली, काय करू? शशी म्हणाला, अगं घालून दाखव, मी तोपर्यंत पोहे करतो. मग चंद्रा तिथून थोडीशी हसून गेली आणि बाथरूममध्ये जाऊन ड्रेस घालून आली. आणि शशीनं तिला बघितली आणि किती सुंदर दिसत होती ती, एकदम हिंदी पिक्चरमधल्या हिरोईनसारखी. आणि तो तिच्याकडे बघतच राहिला. आणि चंद्रा म्हणाली, सांग की कशी दिसते? शशी म्हणाला, ब्युटिफुल. चंद्रा म्हणाली, म्हणजे सुंदर ना? शशी म्हणाला, हो, तुला सांगू, एकदम छान दिसतेस आणि स्वर्गातल्या अप्सरासारखी. मी काय स्वर्ग बघितला नाही आणि अप्सरा पण बघितली नाही, पण जर ती असेल ना तर ती तुझ्यासारखी. असं आज शशी मुक्त कंठानं तिची स्तुती करत होता, तीही अगदी खरी खरी. आणि चंद्रा हसून म्हणाली, म्हणजे तू स्वर्गात जाणार होय? आणि शशी म्हणाला, का? तुला शंका आहे का? आणि तुला खात्री आहे का की मी नरकात जाणार? चंद्रा म्हणाली, माणसं मारतोस मग कुठं जाशील? नरकातच ना. आणि शशी म्हणाला, मग मला सांग, तुझा तो कृष्ण, तुझा तो राम कोण आहेत? कुठे राहतात? चंद्रा म्हणाली, ते देव आहेत, ते स्वर्गात राहतात. शशी म्हणाला, का? का स्वर्गात राहतात? त्यांना सुद्धा नरकात जायला हवं ना, त्यांनी पण खूप राक्षसांना मारलं ना. चंद्रा म्हणाली, असं कसं? ती दुष्ट माणसं होती, राक्षस होती, ती लोकांना त्रास द्यायची म्हणून मारलं आणि त्यांना मारण्यासाठी जन्म घ्यावा लागला देवांना. आणि त्यांनी माणसांची सुटका केली त्या राक्षसांपासून, म्हणून ते देव आहेत आणि त्यांची जागा स्वर्गात आहे. शशी म्हणाला, मग लक्षात ठेव, मी ज्यांना मारतो ते पण राक्षस आहेत. ते इतरांना त्रास देतात, मुलींची इज्जत घेतात, हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करतात. असं म्हणून शशीला आता त्या मानसिंग पाटलाची आठवण झाली, ज्यानं त्याचं हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं. त्याची बहीण शशिकलाची अब्रू घेतली होती, त्याच्या चुलतीला मारलं होतं, आईला ढकलून दिली होती आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. त्याचे वडील चंद्रकांतची खोट्या आरोपात धिंड काढून त्याची दुर्दशा केली. आणि हे सगळं आठवलं आणि शशीचे डोळे आता पाण्यानं भरले आणि गच्च गच्च झाले. आणि त्याच्या हातातला चाकू त्यानं रागात घट्ट पकडला होता आणि त्याचं ते बोलणं ऐकलं आणि चंद्रा त्याच्याकडे बघतच बसली आणि तिला ते पटायला लागलं. इतक्यात चाळीमध्ये खूप ओरड सुरू झाली. एक मुलगी घाबरून धावत पळत चाळीच्या गेटमधून आत शिरली आणि तिचे सगळे कपडे अस्ताव्यस्त झाले होते, केस विस्कटले होते. तशी चंद्रा पळतच दरवाजा उघडून बाहेर गेली आणि तिनं बघितलं तर ती एक मुलगी रडत होती. आणि मग चंद्रा त्या मुलीकडे गेली आणि तिला विचारलं की काय झालं, तू इतकी का रडतेस आणि इतकी का घाबरली आहेस? तर ती सांगत होती की कोणीतरी तिच्या इज्जतीवर हात टाकला होता, तिची छेड काढली होती. चंद्रा रागात म्हणाली, कोण आहे तो? त्या मुलीनं घाबरत घाबरत गेटच्या बाहेर इशारा केला आणि चंद्रानं तिकडं बघितलं तर 2-3 मुलं होती आणि त्यांच्या हातात त्या मुलीची ओढणी होती. आणि ती ओढणी हवेत टाकायचे, पुन्हा झेलायचे, तिचा वास घ्यायचे, चुरगाळायचे. आणि हे बघून त्या मुलीला खूप लाज वाटत होती.
मुलीची ओढणी आणि बाईचा पदर म्हणजे तिची इज्जत, आणि त्याला हात लावणं म्हणजेच एका स्त्रीच्या इज्जतीला हात लावल्यासारखं झालं. चंद्राला आता राग आला आणि ती त्या मुलांना जाब विचारायला गेली, आणि ती मुलं चंद्राकडे बघून शिट्ट्या मारून म्हणाले, आय हाय, काय सुंदर आहे हे, क्या तेवर हे इसके. ए छम्मक छल्लो, आपल्याला तू लय आवडली. आई शपथ, तू तर मास्टरपीस आहेस की. ती राहू दे, आपण तुलाच उचलतो. आणि बोल, राणीची बाग फिरायला येतेस का? दिवसभर मज्जा करू आणि रात्री ताज हॉटेलमध्ये जाऊ. चल, येतीस का? असं म्हणून तोंडातला गुटखा ते चगळत होते आणि त्याच्या तोंडाचा खूप घाण वास येत होता. आणि ती घाणेरडी भाषा ऐकून चंद्रा चिडली आणि म्हणाली, मसन्या, तुझा मुर्दा बसवला तुझा. राणीच्या बागेत तू घेऊन जा तुझ्या आईला आणि बहिणीला. तुला लाज वाटते का असं बोलायला? चल, तिची ओढणी दे. तुला आई बहीण आहे की नाही र? आणि तो मुलगा निर्लज्जपणे हसत म्हणाला, आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, काकी आहे, आत्या आहे, पण फक्त बायकोच नाही, रात्री झोपायला. चल की, येतेस का? असं म्हणून ते फिदी फिदी हसत होते चंद्रावरती आणि दात काढत होते. चंद्रा रागात म्हणे, नालायक जात आहे नुसती. चल, तिची ओढणी दे. असं म्हणत ती ओढणी खेचणार इतक्यात त्या दुसऱ्या मुलानं ती ओढणी मागं घेतली आणि चंद्राचीच ओढणी ओढायला सुरुवात केली. तशी चंद्रानं एका हातात तिच्या छातीवरची ओढणी घट्ट पकडली आणि दुसऱ्या हातानं त्या पोराच्या कानाखालीच लावून दिली. तसं त्या मुलाला राग आला आणि त्यानं, तुझ्या आईचं तुझ्या जास्त फडफड करतेस का? माझ्या कानाखाली देतेस? असं म्हणून चंद्राच्या कानाखाली देण्यासाठी हात उगारला तसा त्याचा हात वरचेवर कुणीतरी पकडला आणि अचानक त्याच्याच एक सणसणीत कानाखाली पडली आणि त्याच्या हातावर शशीनं धारदार चाकूनं वार केला आणि त्याच्या हातातून रक्त यायला सुरुवात झाली आणि तो मुलगा जीवाच्या आकाताने हात पकडून ओरडायला लागला. शशी आता कांदा कापता कापता तसाच चाकू घेऊनच आला होता आणि शशीने त्यांची धुलाई केली आणि म्हणाला, गुटख्याचे पैसे आहेत का तुमच्याकडे? आणि निघाला तिचा ताजचा खर्च करायला. आणि पुन्हा जर या चाळीतल्या मुलींकडे वाकड्या नजरेनं बघितलं आणि आसपास दिसला तर तुमचं स्वर्गाचं तिकीट काढून हातात देईन, असं म्हणाला. आणि त्याच्या हातातून ओढणी हिसकावून घेतली आणि लायटरनं त्या ओढणीला त्यानं तिथंच आग लावली आणि त्या मुलांच्या अंगावर फेकली आणि ती मुलं घाबरून मागं सरकली आणि त्यांच्या मोडलेल्या कमरा घेऊन माफी मागून निघून गेली. आणि शशी आता चाळीमध्ये आला आणि त्या मुलीला म्हणाला, इथून पुढे कोणीही तुझ्या वाटेला जाणार नाही. आणि हो, ती ओढणी त्याच्याकडे राहिली असती तर तुझी इज्जत त्यांच्या हातात असल्यासारखं झालं असतं. आणि जर ती ओढणी तुझ्याकडे राहिली असती तर या अप्रिय प्रसंगाची आठवण तुला सतत आली असती त्या ओढणीला बघितल्यानंतर. म्हणून ती ओढणी मी जाळली, कारण तुला मनस्ताप होऊ नये म्हणून. आणि आता सगळं विसरून जा. आणि ती मुलगी आता थोडी हसली आणि म्हणाली, थँक्यू दादा. आणि सगळेच लोक शशीचे आभार मानायला लागले आणि रविशेठ नंतर इथला मसीहा म्हणजेच अजित असं समजायला लागले. आता चंद्रासुद्धा त्याच्याकडे भारावून जात बघत होती आणि राक्षसांना, माणसांना त्रास देणाऱ्यांना शिक्षा करतो तो देव असं तिलाही वाटू लागलं. आणि शशी आता शिट्टी मारत, चाकू हवेमध्ये फेकत, हातामध्ये झेलायचा आणि चंद्राला म्हणाला, चला वाघिणीची मावशी, घरात चला. पोहे तयार आहेत, कसे झाले ते टेस्ट करून सांगा. आणि पुढे निघून गेला. आता मस्तपैकी तिला पोहे वाढायचे आणि आपल्या मनातलं बोलून टाकायचं असं त्यानं ठरवलं. आता चंद्रा लाजून गालात हसली आणि त्याच्या मागं निघाली. पण हे काय, कोणीतरी म्हणालं, वहिनी, आज दादानं पोहे केले वाटतं, आम्हाला पण बघायचे आहेत कसे झाले ते, येऊ का? आणि बिचारी भोळी दानशूर चंद्रा नाही म्हणू शकलीच नाही आणि तिच्या मागे आता बरंचसं टोळकं निघालं पोहे खायला. आणि शशी मात्र तिची वाट बघत होता. आणि जसं चंद्राच्या मागे ते 5-6 जणांची फौज दिसली तसं शशीनं तिच्याकडं रागात बघितलं आणि चंद्रानं नाईलाजानं तोंड वाकडं केलं. आणि एक मुलगी म्हणाली, दादा तुम्ही पोहे केलेत ना, म्हणून वहिनी आम्हाला घेऊन आल्यात, द्या ना आम्हाला पण खायला.
देणार ना? आणि शशी चंद्राकडे बघून दात ओठ खात पण थोडं थोडं खोटं खोटं हसत म्हणाला, का नाही देणार? देणार ना. खरं तर तुमच्यासाठी बनवले मी पोहे. या, खा, या. असं म्हणून त्यानं ते सगळं उचललं आणि त्यांच्यासमोर मांडलं आणि बाहेर निघाला. तशी चंद्रा म्हणाली, अरे तू कुठं निघालास? तुला पण भूक लागली ना, खा की. आणि शशी तिच्याकडे रागात बघत म्हणाला, खातो ना, नक्की खातो. या सगळ्यांमधून एक कण जरी शिल्लक राहिला ना तर नक्की खातो. असं म्हणून तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि नॉनसेन्स म्हणून निघून गेला. आणि बडबड करत म्हणाला, धर्मशाळा करून ठेवली आहे या गावंढळ मुलीनं घराची. प्रायव्हसी नावाची चीजच नाही. उद्या लग्न झाल्यावर अख्ख्या चाळीला झोपायला घेऊन ये म्हणावं. असा शशी खूप रागात बडबड करत होता. आणि पोहे खाणारे म्हणत होते, वहिनी खरंच पोहे खूप छान झालेत बरं का. आणि सगळेजण ते पोहे खात होते आणखीन मागून घेऊन. आणि चंद्रा मात्र बाहेर येऊन जाणाऱ्या शशीकडे तोंड लटकवून बघत होती आणि आता माझं काय चुकलं असं मनात म्हणत होती.